आता माझा दुसरा प्लॉट आहे 35-25 गुंठ्याचा खाली हा घरापाशी हा तो उगवताना पिवळा उगवलाय आणि हा उगवताना उगवताना याला काळुगी का असं फरक का एसबीटी वापरले त्यामुळे खत वापरलं त्याला मी बेसल डोस टाकलाय रासायनिक त्याला तुम्ही रासायनिक टाकलाय हा टाकलाय रासायनिक भर पण दिली दिली पण आणि याला उगवताना पिवळे उगवले याला त्याला आपलं एसबीटी बेसल डोस वापरले रासायनिक वापरलं नाही रासायनिक अजून काहीच वापरलं नाही बरं काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला आजच्या मितीला रिपोर्ट एक नंबर आहे खर्च पण कमी झालाय म्हणजे आज दीड महिन्याचा प्लॉट आहे आपल्याला साधारणतः हो बरोबर आहे की नाही दीड महिन्याच्या प्लॉट मध्ये बघा तुम्ही टोटल उगवण झालेली प्लॉटची आता फुटवण्याला सुरुवात झालेली प्लॉट मध्ये बघू शकता आपण म्हणजे कुठं बघा तुम्ही हे बघा म्हणजे हे बघा आता खालून पण कंद निघतोय हे बघा तुम्ही आता नवीन फुटवा पण निघायला लागले हा बघा दिसतं आता हे बघा तुम्ही आता हे बघा आणि आज सगळ्यात म्हणजे सगळी आल्याची उगवण झालेली हो कुठं असं वाटतं का बाबा राहिलंय काही उगायचं सगळी 100% उगवून झाले चांगली सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आहे ना ऍड्रेस सांगा ना आम्हाला माझं नाव गणेश आनंदराव यादव हा मुक्काम पोस्ट वांगी तालुका तालुका कडेगाव जिल्हा सांगली आता आपण आपला हा आल्याचा प्लॉट बघतोय हो सर रान किती आपला आल्याचं आहे हे 35 गुंठ आहे बघितलं पाठीमाग टोटल 35 गुंठ रान आहे आलं हो. लावलेलं आपण बरोबर आहे की नाही होय आणि आज सगळ्यात म्हणजे सगळी आल्याची उगवण झालेली हो कुठं असं वाटतं का बाबा राहिलंय काही उगायचं सगळी 100% उगवून झाले चांगली आणि साधारणतः आपलं हे लागण कधीची आल्याची हे लागण 15 मेची आज जवळपास किती महिने झाले प्लॉट लावून किती दिवस झालेत 45 दिवस झालेत आणि ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस वातावरण कसं होतं त्यावेळेस टेम्परेचर होतं भरपूर त्यामुळं असं वाटत होतं की लागण उगवत्या का नाही व्यवस्थित म्हणजे उगण होती का नाही हा उगवून होते का नाही बरोबर आहे हो त्यावेळेसचे भरपूर प्लॉटांमध्ये प्रॉब्लेम आले हो प्रॉब्लेम आले म्हणजे उगण वगैरे झाले नाही उगवण किंवा झाले. खाली सड झाली सड झाली काय प्लॉटच खराब झाले सगळे आता ह्या एका प्लॉटला आपण आपलं एसबीडी वापरले साधारणतः याला किती बॅग तुम्ही वापरल्या कृषीदांच्या आपल्या कृषीधनच्या 10 बॅगा वापरले त्याला अजून सॉइल वगैरे वापरले बरं रासायनिक काय झालं प्लॉट मध्ये याला त्यावेळेस रासायनिक नाही काही आतापर्यंत नाही काहीच नाही अजून काहीच केलेलं नाही अजून स्प्रे पण नाही त्याला फक्त एक भर लावली आपण त्यावेळेस बरे लावले तेवढे कृषीधनच्या 10 बॅग आणि आपलं सॉइल वगैरे वापरलं काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला आजच्या मितीला रिपोर्ट एक नंबर आहे खर्च पण कमी झालाय म्हणजे आज दीड महिन्याचा प्लॉट आहे आपल्याला साधारणतः बरोबर आहे की नाही दीड महिन्याच्या प्लॉट मध्ये बघा तुम्ही टोटल उगवण झालेली प्लॉटची आता फुटवण्याला सुरुवात झालेली प्लॉट मध्ये बघू शकता आपण म्हणजे कुठं बघा तुम्ही हे बघा म्हणजे हे बघा आता खालून पण कंद निघतोय हे बघा तुम्ही आता नवीन फुटवा पण निघायला लागले त्याला दिसतं आता हे बघा तुम्ही आता हे बघा आणि हे बघा नवीन उगवण झालेली फुटवा निघतोय सर मला सांगा आता ज्या लोकांची आले लागण झालेली भरपूर पिवळेत पिवळपणा भरपूर आहे उगवताना पिवळे उगवते मी भरपूर प्लॉट आता रोज रस्त्यावर बघतो नाही का तर आपला प्लॉट पण कुठं पिवळपणा वाटत नाही नाही तुम्ही बघा आजकाल झाड बघा तुम्ही माझा दुसरा प्लॉट आहे 35-25 गुंठ्याचा खाली घरापाशी हा तो उगवताना पिवळा उगवलाय आणि हा उगवताना याला काळुगी का असं फरक का एसबीटी वापरले त्यामुळे खत त्याला मी बेसल डोस टाकलाय रासायनिक त्याला तुम्ही रासायनिक टाकलाय टाकलाय रासायनिक भर पण दिली आणि याला पिवळे उगवले त्याला आपलं एसबीटी बेसल डोस वापरले रासायनिक वापरलं नाही रासायनिक अजून काहीच वापरलं नाही बरं काय तफावत वाटतं तुम्हाला आपल्या घरच्या प्लॉटमध्ये तुम्ही तफावत तयार केली म्हणजे बाकीचं बघण्यापेक्षा आपल्या घरीच डेमो तयार केले काय वाटतं तुम्हाला मग एसबीटी बद्दल एसबीटी शेतकऱ्याने रासायनिक कडनं एसबीटीचं वापरलं तर बरं होईल कारण खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त तुम्हाला भेटेल तुम्ही त्या 25 गुंठ प्लॉटला रासायनिकचा बेसल डोस टाकला त्याला आपला खर्च किती आला त्याला 25 गुंठ्याला 10,000 रुपये 10,000 आणि याला 35 गुंठ्याला आपण किती खर्च केला याला 35 गुंठ्याला 9-10,000 रुपये झाला असेल म्हणजे तेवढाच खर्च झाला तेवढाच खर्च झालाय बरोबर आहे पण आपलं रान कमी 10 गुंठ्यांनी रान कमी आहे आणि उगवण क्षमता चांगली आहे 100% आणि शिवाय हिरवगारपणा हिरवेगारपणा पिवळखी नाही म्हणजे प्लस पॉईंट आहे आपल्याला
खर्च तर त्याच्यापेक्षा 10 म्हणजे 4-5 रुपये कमी झाला, 3-4 रुपये. हो. प्लस दुसरा मुद्दा काळोखी बघा प्लॉटला काळुगे आणि ग्रीनरी बघा आणि उघड क्षमता सगळ्यात बेस्ट. उगवण क्षमता 100% झालेली आहे म्हणजे कुठं असं कमी जास्त पणा नाही. म्हणजे वाढ पण चांगली झाली तुम्ही सगळा प्लॉट बघा तुम्ही, कुठे व्हेरिएशन नाही नाही. का कमी जास्त वाढ असं कमी पुढे जास्त वाटत नाही मला. टोटल प्लॉट जे आहे आपण इकडे मागे बघू शकतो, हो. टोटल जो प्लॉट आहे आपला एकसारखा उगवलेला आहे, एकसारखा दिसतोय आणि फुटवा एकसारखा दिसतोय. आता म्हणजे काय वाटतं तुम्हाला आपलं म्हणजे व्हिडिओ बद्दल तुम्हाला? शेतकरी तुम्ही काय सांगू शकता बाबा? शेतकऱ्याने 100% रासायनिककडनं ऑर्गॅनिककडे वळायला पाहिजे. आज काय वाटतं बाबा, आजच्या मितीला काय वाटतं प्लॉट मध्ये बघून? एक नंबर समाधान वाटते. समाधान वाटतं बाबा. चला, शेतकऱ्याचं असंच असते, शेतातलं पीक बघून समाधान असते शेतकऱ्याला, त्यामुळे भारी वाटते. काय नाही, आता आपला ड्रॅगन पण आहे, आपण ड्रॅगनला पण वापरलेलं आहे. ड्रॅगनला पण वापरा. ओके साहेब, आपला एक मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकरी मित्र आहे, हो. जर आले विषय म्हणजे माहितीवर तुम्हाला त्यांना घेऊ तुमच्या वाटली, तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 72 63 86 78 97. एवढं आपलं आता 3 महिने आले पिकामध्ये फक्त फुटवा महत्वाचा असतो. होय. जेवढा फुटवा चांगला होईल तेवढं खाली तुमचा गड्डा बनतो. हो, गड्डा बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुम्ही आता पहिला फक्त फुटवावर भर द्या, जेणेकरून तुमचा फुटवा चांगला स्ट्रॉंग होईल आणि तो हेल्दी राहील. याच तुम्ही बघा. आणि तो जर पिवळा किंवा विकनेस राहिला तर 100% पुढे करप्याला धावतो, तो करप्याला बळी पडतो. तसं होऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर कॅनोपी रब करून घ्यायच्या वाली, की तुमचं काम चांगलं होऊन जाईल. हो. ओके, धन्यवाद सर. ओके, थँक्यू.